जीवनात अनेक वेळा आपण मनाने निर्णय घेतो आणि नंतर पश्चाताप करतो. कारण मन हे भावनांनी भरलेलं असतं. कधी राग, कधी दुःख, कधी प्रेम, कधी अपेक्षा. आणि या भावनांच्या घरात घेतलेले निर्णय अनेकदा आपल्यालाच त्रास देतात. म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मनातून नाही तर समजून विचार करा. आज अनेक लोक दुःखी आहेत कारण त्यांनी परिस्थिती समजून घेतली नाही. क्षणिक भावनांना महत्त्व दिलं पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कोणी दोन चांगले शब्द बोलले की आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. कोणी थोडं वाईट बोललं की आपण त्यांच्यापासून दूर जातो. पण जीवन इतकं सोपं नसतं. बाबा झुमदेव यांच्या विचारांमधून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते. भावनांच्या आहारी जाऊ नका, विचारांच्या आधाराने पुढे चला. कारण भावना बदलतात पण योग्य विचार कायम मार्ग दाखवतात. एखादा माणूस तुमच्याशी वाईट वागला म्हणून लगेच त्याचा द्वेष करू नका. प्रथम त्याची परिस्थिती समजून घ्या. एखादं काम पहिल्यांदा अपयशी झालं म्हणून ते सोडू नका. प्रथम चूक कुठे झाली हे समजून घ्या. एखाद्या व्यक्तीने तुमची साथ सोडली म्हणून स्वतःला दोष देऊ नका. प्रथम ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात का आली आणि का गेली हे समजून घ्या. कारण समजून घेतलेली गोष्ट मनाला दुःख देत नाही. आज लोक जास्त विचार करत नाहीत, ते फक्त प्रतिक्रिया देतात. कोणी काही बोललं की राग येतो, कोणी दुर्लक्ष केलं की मन दुखावतं, कोणी विरोध केला की आपणच चुकीचे आहोत असं वाटतं. पण जरा शांत बसा. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे विचार करतोय ते खरंच सत्य आहे का? कारण अनेक वेळा आपलं मन आपल्याला चुकीची गोष्ट पटवून देत असतं. जिथे विश्वास ठेवायचा असतो आपण तिथंच संशय निर्माण करतो आणि जिथे सावध राहायचं असतं तिथे आंधळा विश्वास निर्माण करतो. म्हणून मनाचं ऐका पण आधी समजून घ्या. शांत माणूस कधीच कमकुवत नसतो, तो फक्त प्रत्येक गोष्टीकडे समजून पाहत असतो. ज्याला परिस्थिती समजते त्याला राग कमी येतो, ज्याला माणसं समजतात त्याला दुःख कमी होतं आणि ज्याला स्वतःची ओळख होते त्याला जगाची भीती राहत नाही. बाबा झुमदेव यांच्या मार्गातील सर्वात मोठा संदेश हा आहे, स्वतःला ओळखा, विचारांना दिशा द्या आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्या. कारण समज वाढली की मन शांत होतं आणि मन शांत झालं की जीवन सुंदर वाटू लागतं. म्हणून आजपासून एक सवय लावा, राग येण्याआधी समजून घ्या, निर्णय घेण्याआधी विचार करा आणि कोणाबद्दल मत बनवण्याआधी सत्य जाणून घ्या. कारण मनातून घेतलेला निर्णय काही क्षणांसाठी आनंद देऊ शकतो, पण समजून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य घडवू शकतो. शांत राहा, विचार करा, समजून घ्या आणि मगच पुढचं पाऊल टाका. तेव्हा जीवनात खरी प्रगती, खरा आनंद आणि खरी शांतता मिळेल.